मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सायली अर्जुनला आता डबा देते आणि खूप खुश असते। घरातील सर्वांनी सांगितलेलं असतं की तुम्हीही आता एक चान्स घ्या म्हणून। सायलीच्या मनात मग सतत तेच विचार असतात, त्यामुळे तिचा चेहरा अगदी खुललेला असतो। अर्जुन तिच्याकडून डबा घेतो खरं, पण अचानक त्याला एक फोन येतो। तेव्हा तो आलेला फोन पाहून तो एकदम शांत होऊन जातो। तेव्हा अर्जुनच्या चेहऱ्यावरील असे हावभाव का बदलले हे पाहून सायली आता विचारते, काय हो, काय झालं? मग आता तो मनातच विचार करतो, बापरे, इन्स्पेक्टर सावंतांचा फोन आलाय का? यांच्याबरोबर ना आता सायलीच्या गाठोड्याबद्दल बोलायलाच हवं, परंतु सायलीसमोर कसं बोलणार हा प्रश्न त्याच्या मनात येतो। तेव्हा सायली म्हणते, काय हो, काय झालं, फोन घ्यायला, घ्या की फोन। मग नाईलाजाने अर्जुनला तो फोन आता घ्यावा लागतो। तेव्हा तो फोन घेतो खरं आणि म्हणतो, हॅलो हॅलो, आवाज येत नाही व्यवस्थित। मग आता तो म्हणतो, अगं नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे, मी बाहेर जाऊन बोलतो प्लीज। मग सायली म्हणते, हो चालेल की। मग अर्जुन आता तसाच निघालेला असतो, ते पाहून सायली म्हणते, अहो डबा। मग अर्जुन घाईघाईतच तो डबा घेतो आणि फोनवर बोलत बोलत बाहेर जातो। अर्जुन आता डबा घेऊन गेल्यामुळे सायलीला अजूनच आनंद होतो। ती त्याला सांगते, वेळेत जेवून घ्या हा, असं म्हणून मनात ती म्हणते, वेळेत जेवून घ्याच, परंतु डबा उघडल्यानंतर त्यामध्ये चिठ्ठी आहे, त्या चिठ्ठीचं उत्तर द्यायला अजिबात विसरू नका, असं म्हणून अर्जुन कधी एकदा तो डबा उघडेल आणि त्या चिठ्ठीतलं उत्तर देईल यासाठी ती खूप एक्सायटेड असते। दुसरीकडे आता महिपत हा एकदम टेन्शनमध्ये असतो। नागराजकडे तो काही पेपर देतो। नागराज ते पेपर वाचतो खरं आणि विचारतो, काय? अरे, म्हणजे या प्रियाच्या वकिलांनी तुला डायरेक्ट नोटीस पाठवली का? तेव्हा महिपत म्हणतो, हो रे, त्या वकिलांना असं वाटतं की हा महिपत शिकरे काय रिकाम टेकडा आहे, पाठवली नोटीस की आला हा त्या कोर्टामध्ये बसायला। तेव्हा नागराज ओरडतो, तुला हे कांड करायला कोणी सांगितलं होतं रे महिपत? त्या प्रियावर हल्ला करायला कोणी सांगितलं होतं? तेव्हा आता महिपत चवताळूनच म्हणतो की नागराज शेठ, अहो मी काय करायला हवं होतं सांगा ना तुम्ही, काय करायला हवं होतं? ती चिचुंद्री मला काय म्हणाली माहिती आहे तुम्हाला? भेकड म्हणाली, भेकड। महिपत शिखरे हे भेकड माणसांच्या मागे लपता म्हणून असं म्हणाली ती मला। मग तिला काही दाखवून द्यायला नको का मी कोणाच्या बापाला घाबरत नाही म्हणून? तेव्हा नागराज आता लगेचच महिपतला म्हणतो, अरे तुला कळत नाही का, आता प्रियाने हे सगळं केलं आहे म्हटल्यानंतर तिच्या पाठीमागे काहीतरी चाल असणार, अरे तिचा हा काहीतरी प्लॅन असणार आहे। अरे तुला माहीत नसेल, पण ती पोरगी काय साधीसुधी आहे का? तिचा मेंदू कसा तिरका चालतो हे तुला माहीतच असेल ना। अरे त्या पोरीकडे ना व्हिडिओ आहे आपला, असं डोकं न वापरता तू तिच्यावर हल्ला करत राहिला ना, तर हे प्रकरण केवढं महागात पडेल आपल्याला कळतंय का तुला? जरा डोकं वापरत जा ना महिपत, असं म्हणून नागराज भडकतो। तेव्हा महिपत म्हणतो, झाली ना चूक, आता केलंय ना मी मान्य, किती ओरडताय, किती डोकेफोड करताय नागराज शेठ तुम्ही माझ्यावर, असं महिपत मोठ्यानेच म्हणतो। तेव्हा आता नागराज म्हणत असतो की अरे अगोदरच आपल्याला टेन्शन्स काय कमी आहेत का सांग बरं। तेव्हा आता नागराज म्हणतो, तुला माहिती आहे का काय घडलंय घरी? अरे मला माझ्या बायकोने सांगितलंय की तुम्ही महिपतच्या घरी जाताना मी तुम्हाला पाहिलंय म्हणून। हे ऐकून आता महिपतच्या पायाखालची जमीनच सरकते। तेव्हा लगेचच आता महिपत धक्क्याने विचारतो, काय सांगताय तुम्ही नागराज शेठ? तेव्हा नागराज म्हणतो, मग कारण आता तिला काही नुसता संशय नाही राहिलेला, कारण आता ना तिला पूर्णपणे खात्री पटली आहे, आपली चांगली घट्ट दोस्ती आहे याची पूर्णपणे खात्री सुद्धा पटली आहे तिला। आणि तिने जर हे दादाला सांगितलं ना महिपत, तर मग असं म्हणून तो सांगतो की आपली वाटच लागणार। मग महिपत जरा शॉकच होतो आणि विचारतो, काय? पण आता तो पुन्हा एकदा म्हणतो, कसं आहे ना नागराज शेठ, तिने कुणाला सांगायचं नाही किंवा कुठेही बरळायचं नाही, ही जबाबदारी कुणाची आहे नागराज शेठ? तेव्हा नागराज म्हणतो, मला कळतंय रे महिपत, माझीच आहे ही जबाबदारी आणि मी पेलणारच आहे, कारण मी माझ्या बायकोला ना चांगल्या प्रकारे मॅनेज करू शकतो, पण बाबा तू आता ना मी तुझ्यासमोर हात जोडतो, हे असलं कांड ना तू पुन्हा अजिबात करू नकोस। तेव्हा महिपत अगदी व्याकुळच होतो आणि म्हणतो, काय हो नागराज शेठ, सगळे फासे उलटे पडायला लागले की काय हो?
आता परत त्या कोर्टामध्ये जाऊन बसायचंय मला आणि त्या कोर्टामध्ये नक्की काय वाढवून ठेवलंय हे पुन्हा बघायचंय. तेव्हा पुढे नागराज म्हणतो, अरे आता तुला नोटीस आली आहे म्हटल्यानंतर कोर्टामध्ये ना तुला पुढे वकीलसुद्धा लागणार आहे. आता मला सांग तू कोणाला घेऊन जाणार आहे. महिपत विचारतो, का बरं, येत आहे का तुम्ही माझ्याबरोबर. आणि तुमचा तो वकील रविराज किल्लेदार. मग नागराज हसून म्हणतो, दादा, अरे दादा तर तुला ना अगदी फासावर चढवेल. तेव्हा महिपतसुद्धा हसतच म्हणतो, मग बसा तुम्ही जरा शांत. मी एक वकील मॅनेज केलाय, बघू आता तो काय करतो, पुढचं पुढं बघू. तर दुसरीकडे सायली आता खूप एक्सायटेड असते आणि रूममध्ये जाऊन विचार करत असते, मी आज यांच्यासाठी त्यांच्या आवडीची भेंडीची भाजी दिली आहे डब्यावर आणि एव्हाना त्यांनी डबासुद्धा उघडला असेल आणि शिवाय एक चिठ्ठीसुद्धा आता दिलेली आहे म्हटल्यानंतर हे कधीही मला फोन करू शकतात आणि म्हणतील की प्रिया आई माझा बाबा म्हणतोय आता मी लवकरात लवकर तुमच्या आयुष्यात येणार आहे असं म्हणून सायलीच्या मनात तेच विचार येत असतात आणि ती खूप खुश असते. इकडे अर्जुन आता तो डबा हातात घेतो खरं, पण त्याच्या मनात नुसते त्या गाठोड्याचे विचार असतात. चैतन्याला म्हणतो, मला काय वाटतं चैतन्य, सायली आणि तन्वीची गाठोडी अशी आश्रमातून गायब नाही होणार, पण नक्की कुठे गेली असतील रे. तेव्हा चैतन्य म्हणतो, मला काय वाटतं रे अर्जुन, आश्रमातून जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये सामान नेलं होतं तेव्हा ती गाठोडी गेली असतील का तिकडे. तर अर्जुन सुद्धा त्याच गोष्टीचा विचार करत असतो. परंतु आता जेव्हा तो डबा काढत असतो ना, त्यातून सायलीने पाठवलेली चिठ्ठीच आता त्या टेबलवर पडते आणि त्याचं त्याकडे लक्षच नसतं. मग अर्जुन म्हणतो, अरे माझ्या मनात तेच आलं होतं म्हणून मी काय केलं, सामंतांना फोनसुद्धा केला. तर आता अर्जुन खाली बसत असताना बॅगचा धक्का लागून ती चिठ्ठी अर्जुनच्या अगदी पायाजवळ पडते आणि सायलीने एवढी प्रेमाने लिहिलेली चिठ्ठी ती त्याला मिळतच नाही. त्यानंतर चैतन्य विचारतो, मग इन्स्पेक्टर सावंत काय म्हणाले. मग अर्जुन म्हणतो, अरे त्यांनी फोन घेतलाच नव्हता, तेथे ना जास्त नेटवर्कच नव्हतं, पण एनिवेज मी मेसेज ड्रॉप करून ठेवलाय, ते वाचतीलच. त्यानंतर अर्जुन आता डबा उघडतो तर त्यामध्ये भेंडीची भाजी असते. अर्जुन आता खूपच खुश असतो कारण त्याला आज त्याच्या आवडीची भेंडीची भाजी सायलीने डब्यावर दिलेली असते. तो म्हणतो, अरे वा बायको, माझ्या आवडीची भेंडीची भाजी दिलीस का, आता मी तिला फोन करून सांगतो. त्याचवेळी आता चैतन्य म्हणतो, हो सांगा फोन करून सांगा. आता कसं आहे ना, मी काहीच ऐकणार नाही आणि त्यातल्या त्यात आमच्यावर असं प्रेम करणारं कुणी नाही आहे आणि प्रेमाने भेंडीची भाजी बनवणारं ती डब्यावर देणारं कुणी नाही आहे ना. करा तुम्ही करा असं म्हणून तो आता लगेचच आपला डबा खाऊ लागतो. तेव्हा अर्जुन म्हणतो, अरे तुला दिली असती पण नाही. त्यातच आता अर्जुनला इन्स्पेक्टर सावंतांचा फोन येतो. तेव्हा आता अर्जुन आणि चैतन्य दोघेही एकमेकांकडे बघतात. अर्जुन कॉल रिसीव करतो आणि हो त्यासाठीच आम्हाला पोलीस स्टेशनमध्ये यायचं होतं असं इन्स्पेक्टर सावंतांना तो म्हणतो. तर आता दुसरीकडे सायली अजूनही अर्जुनच्या फोनची वाट बघत असते. 2 वाजून गेले तरीही अर्जुनचा अजून रिप्लाय काही आलेला नसतो. म्हणूनच ती खूप टेन्शनमध्ये असते. त्यावेळी सारखी फोनकडे पाहत आपल्या रूममध्ये हेरझऱ्या घालत ती म्हणते, 2 वाजून गेले, एव्हाना त्यांनी डबासुद्धा खाल्ला असेल ना आणि ती चिठ्ठीसुद्धा त्यांनी वाचली असेल. त्यांच्या बायकोला ते फोन करू शकत नाही असं का वागतायत ते कळतच नाही. मी एवढ्या प्रेमाने त्यांना चिठ्ठी लिहिली होती, आमचं बाळ बोलत होतं त्यांच्याबरोबर, तरीही त्यांना एकदाही फोन करावासा वाटला नाही. तर आता ती म्हणते, काही नाही, आता मी यांना कॉलच करते आणि सांगते ना मला त्यांचा किती राग आलाय. ती आता कॉल करणार तेवढ्यात ती म्हणते, नको मी कॉल करणारच नाही. मी का करू कॉल, एवढ्या प्रेमाने भेंडीची भाजी बनवायची मी आणि चिठ्ठीसुद्धा लिहायची मीच आणि मीच उलट फोन करायचा, मला काही गरज नाही असं म्हणून सायली आपली गप्पच बसते. तर दुसरीकडे आता अर्जुन हा अजूनही इन्स्पेक्टर सावंतांबरोबर फोनवरच बोलत असतो. तेव्हा तो आता म्हणतो की हो कुसुमताई आणि मी आश्रमामध्ये गेलो होतो आणि अगदी कोपरा शोधून काढला, तरीही ती 2 गाठोडीना कुठेच सापडली नाहीत आणि मला असं वाटतं की ती 2 गाठोडीना तिकडे पोलीस स्टेशनमध्येच असतील.
तर अर्जुन आता पुढे म्हणते, हो आम्ही लगेच येतो तिकडे आता पोलीस स्टेशनमध्ये, चल रे चैतन्य. मग चैतन्यसुद्धा डबा तसाच आता झाकून ठेवतो आणि लगेचच ते दोघेही पोलीस स्टेशनमध्ये जायला निघतात. इकडे सायली आता विचार करत असते की कामाच्या व्यापामुळे जर यांना डबाच खाता आला नसेल तर काय करायचं, हा विचार तिच्या आता मनात येतो. त्यावेळी आता ती म्हणते, यांना न करताना आता चैतन्य भाऊजींनाच कॉल करते म्हणजे मला समजेन. असं म्हणून ती लगेचच चैतन्याला आता कॉल करते. तेव्हा आता चैतन्य म्हणतो, अरे सायली वहिनीचा फोन आलाय. अर्जुन म्हणतो, अरे तिला फोन करायचाच राहून गेला, तिच्याशी बोलायचं होतं जरा. तेव्हा चैतन्य म्हणतो, मग आता बोल ना. अर्जुन म्हणतो, नको नको, तिला काय सांगू मी फोनवर की मी तुझं आणि तन्वीचं गाठोडं शोधायला तिकडे पोलीस स्टेशनमध्ये चाललोय, असं सांगू का? नाही घेऊ शकत फोन, असं जेव्हा तो म्हणतो तेव्हा चैतन्य म्हणतो, पण मला घ्यायला हवा ना. असं म्हणून तो कॉल रिसीव करतो आणि विचारतो, काय हो सायली वहिनी, काय झालं? मग सायली म्हणते, अहो हे कुठे आहेत? त्यावेळी चैतन्य म्हणतो की म्हणजे मी जरा बाहेर आलोय, आत्ता केबिनमध्येच होतो, पण अर्जुन आतमध्ये केबिनमध्ये आहे. सायली विचारते, मग तुमचं जेवण झालं का, हेच विचारायचं होतं. तेव्हा चैतन्य म्हणतो, हो आत्ताच मी जेवण करून बाहेर आलोय आणि सुरेशकडे डबा दिला तो घासायला आणि मी आता हातच धुतोय. तेव्हा अर्जुन त्याच्याकडून आता फोन लगेचच घेतो आणि स्पीकरवर हात ठेवत म्हणतो, एवढ्या डिटेलमध्ये सांगण्याची गरज आहे का? सांग बरं चैतन्य, मला गरज नाही आहे एवढ्या डिटेलमध्ये सांगण्याची, ठेव फोन अगोदर. तेव्हा आता सायली म्हणते की अहो बोला ना, तुम्ही डबा खाल्ला का? त्यावेळी आता चैतन्य म्हणतो, हो आमचं जेवण वगैरे करून झालं आहे, तसं आता मी बाहेरच आहे इकडे. बरं ठेवू का सायली वहिनी, मला आतमध्ये जायचं आहे केबिनमध्ये. असं म्हणून तो आता फोन ठेवतो. तेव्हा अर्जुन विचारतो, काय रे तिला डाऊट नाही आला ना? चैतन्य म्हणतो, नाही नाही, काही डाऊट आला नाही. तर इकडे सायली ही थोडी नाराजच होते आणि म्हणते, अरे बापरे, म्हणजे यांचं जेवण झालं सुद्धा. मी केलेली भेंडीची भाजी आणि ती चिठ्ठी यांना दिसली नाही की काय? पण यांना हल्ली ना त्यांची बायकोच कुठे दिसते. लग्न झाल्यावर नवऱ्याला त्यांच्या बायकोची किंमत राहत नाही, हे चुकीचं नाही आहे. असं म्हणून सायली अर्जुनबद्दल विचार करू लागते आणि म्हणते, यांच्या बाबतीत जर हे खरं असेल तर इकडे कोर्टामध्ये सर्वजण आता आलेले असतात. त्याचबरोबर महिपत आणि प्रिया हे दोघेही आता एकमेकांकडे अगदी नजर रोखूनच बघतात. त्यानंतर जज साहेबसुद्धा तेथे येतात. तेव्हा ते म्हणतात, कोर्टाची कारवाई सुरू करावी प्लीज. म्हणून ते प्रियाच्या वकिलांना म्हणजे ॲडव्होकेट देसाईंना सांगतात की तुमचं ओपनिंग स्टेटमेंट काय आहे ते कोर्टासमोर मांडा. तेव्हा आता ॲडव्होकेट देसाई हे उठतात आणि म्हणतात, युअर ऑनर, माझी क्लायंट मिसेस तन्वी सुभेदार हिच्यावर असा आरोप होता की साक्षी शिखरेने खून केला होता आणि तो लपवण्यासाठी तन्वीने मदत केली होती आणि 2 वर्ष कोर्टापासून सत्य लपवलं. तिने खोटी साक्ष दिली आणि म्हणूनच त्यांना 7 वर्ष तुरुंगाची शिक्षा झाली. तर अश्विन सुद्धा तेथे असतो आणि तो एकदम शांत असतो, कारण कोर्टाचा निकाल काय लागणार याची कल्पनाच त्याला अजिबात नसते. तर पुढे वकील म्हणतात, मला कोर्टासमोर आता हेच सांगायचं आहे की मिसेस तन्वी सुभेदार यांनी हे स्वतःच्या मर्जीने केलेलं नाहीये. त्यांना तसं करण्यासाठी त्यांच्यावर अगदी दबाव टाकण्यात आला. त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या सुद्धा देण्यात आल्या होत्या आणि म्हणूनच त्यांना खोटी साक्ष देणं भाग पडलं सुद्धा होतं. आणि म्हणूनच मी कोर्टाला विनंती करतो की तन्वी सुभेदार यांना कोर्टाने माफी द्यावी. असं म्हणून ॲडव्होकेट देसाई प्रियाबद्दल आता लगेचच सगळं काही ओपनिंग स्टेटमेंट देऊन थँक्यू मिलॉर्ड असं म्हणतात आणि आपल्या जागेवर जाऊन बसतात. प्रियाच्या मनात मात्र धाकधूक अजूनही सुरू असते की पुढे काय आता निकाल लागणार, कारण महिपतचा जो वकील असतो तो काय स्टेटमेंट देणार याकडेही सगळ्यांचं लक्ष असतं. तर आता जज साहेब पुढे सांगतात, ॲडव्होकेट बावस्कर युअर ओपनिंग स्टेटमेंट प्लीज. आता ते ॲडव्होकेट बावस्कर हे महिपतचे वकील असतात. आता ते पुढे येऊन लगेचच म्हणू लागतात, एवढ्या मोठ्या खुनाच्या आरोपाखाली असणाऱ्या व्यक्तीला सहजासहजी माफी मिळू नये असं मला वाटतं. तेव्हा प्रिया आणि अश्विन धक्क्यानेच ॲडव्होकेटकडे पाहतात. तर वकील म्हणतात, ही प्रिया म्हणजे अशी व्यक्ती आहे ना जिने 2 वर्ष झालं सतत कोर्टामध्ये खोटं बोलून
तो खून साक्षीने केल्याचं सत्य लपवलंय आणि डोळ्यांदेखत झालेला खून लपवला त्या व्यक्तीला असं आपण मोकळं तरी कसं सोडू शकतो आणि हे असं असेल तर समाजासमोर आपण काय आदर्श ठेवणार आहोत। आणि म्हणूनच मी कोर्टाला अशी नम्र विनंती करतो की तन्वी सुभेदार यांना अजिबात माफी मिळू नये। थँक्यू युअर ऑनर असं म्हणून आता ते बावस्कर वकील असतात ना ते सुद्धा आपलं ओपनिंग स्टेटमेंट आता संपवतात। दुसरीकडे चैतन्य आता अर्जुनच्या केबिनमध्ये येतो आणि म्हणतो अर्जुन अरे एक न्यूज आहे। तेव्हा अर्जुन विचारतो काय झालं। मग आता चैतन्य सांगतो अरे अश्विनने तन्वीसाठी जो वकील बघितला होता ना तो अगदी जोरातच कामाला लागलाय, कारण तन्वीची शिक्षा माफ करून घेण्यासाठी त्याचे अगदी जोरात प्रयत्न चाललेत। तेव्हा आता अर्जुन विचारतो काय। मग चैतन्य म्हणतो अरे हो, अरे कोर्टामध्ये ते अपील करणार आहेत तसं। तेव्हा चैतन्य विचारतो पण ते कसं शक्य आहे। तेव्हा चैतन्य आता एकदम टेन्शनमध्ये असतो आणि त्याचबरोबर अर्जुन सुद्धा। तो अर्जुन विचारतो काय रे तो जयवंत देसाई हाच वकील ना। त्यावेळी आता लगेचच सायलीचा फोन त्याच्या मोबाईलवर येत असतो। मग आता तो मोबाईलकडे पाहतो आणि बायको असं नाव वाचतो आणि म्हणतो की आता लगेच रिसीव करायलाच नको, तेव्हा आपल्याला जयवंत देसाई बरोबर बोलायला हवं अर्जुन म्हणतो। दुसरीकडे सायली बिचारी एकदम चिंतेत असते आणि म्हणते की बापरे मी स्वतःहून यांना फोन केला तर यांना माझा फोन घेण्यासाठी सुद्धा वेळ नाहीये का। तेवढ्यातच अस्मिता तेथे येते आणि म्हणते सायली। तेव्हा सायलीचा चेहरा आता पडलेला असतो आणि ती एकदमच बाजूला जाते। तेव्हा काय ग तुझं तोंड का पडले असं अस्मिता विचारते। सायली म्हणते काही नाही हो। मग आता अस्मिता म्हणते हे बघ थापा मारू नको हा, बघ तुझ्या तोंडावरनं दिसतंय की तुझा चेहरा किती पडलेला आहे म्हणून। आता काय झाले सांग बरं। सायली म्हणते फारसं काही नाही हो अस्मिता ताई। तेव्हा अस्मिता म्हणते म्हणजे थोडंसं काहीतरी झालेलं दिसतंय, आता पटकन सांग बघू बरं मला। तेव्हा सायली म्हणते आज मी यांच्या डब्यामध्ये ना त्यांच्या आवडीची भेंडीची भाजी दिली होती आणि त्याचबरोबर त्यासोबत एक चिठ्ठी सुद्धा दिली होती। मग आता पुढे काय काय घडलं, जेव्हा त्यांनी आता ती चिठ्ठी वाचली नाही, त्यांचा कॉलबॅक आला नाही, तेव्हा मी चैतन्य भाऊजींना कॉल केला की हे जेवलेत का। तेव्हा चैतन्य भाऊजी म्हणाले हो ते जेवलेत, पण त्यांनी चिठ्ठीच कशी वाचली नाही हा प्रश्न मला पडलाय आणि आता सुद्धा मी त्यांना सारखी कॉल करतेय पण ते रिसीवच करत नाही। दुसरीकडे सुमन आता आपल्या घरामध्ये असते आणि दूध तापवत असते। त्याचवेळी तिचं लक्ष अजिबात दुधाकडे नसतं। ती सतत नागराजच्या या दृष्टपणाचा विचार करत असते की त्याची महिपत बरोबर मैत्री आहे आणि जेव्हा मी जाब विचारायला गेले मात्र लगेचच त्याने माझी अशी गचंडीच पकडली आणि कुणाला काही सांगायचं नाही अशी धमकी सुद्धा दिली। नागराजचा विचार करता करता दुधाकडे तिचं काही लक्ष नसतं, ते दूध आता तापवून उतू जाणारच असतं। त्याचवेळी प्रतिमा धावत तेथे येते आणि पटकन गॅस बंद करते आणि म्हणते सुमन अगं लक्ष कुठे आहे। तेव्हा सुमन थोडी घाबरते आणि तिचा नेमका त्या तिथे पकड असते ना त्याला धक्का लागतो आणि ती खाली पडते तर डायरेक्ट सुमनच्या पायावरच आणि मग सुमन मोठ्याने ओरडते कारण त्यावर ना जखम झालेली असते म्हणून। तेव्हा प्रतिमा म्हणते बस बरं मी तिथे हळद वगैरे लावते, बघ जखम किती झाली आहे। तेव्हा सुमन म्हणते काही नाही हो एवढं वहिनी। मग प्रतिमा म्हणते बस म्हटलं ना। तेव्हा सुमन शांतपणे तेथे बसते। मग प्रतिमा आता तिच्या जखमेवर हळद लावते आणि म्हणते हेच मी सांगते सुमन तुला केव्हापासून, अगं तुझं ना कामात लक्षच नाही आहे आणि तू आत्तासुद्धा कुठल्या तरी विचारात होती आणि म्हणून हे सगळं झालंय ना। अगं काय झालंय सुमन सांग तरी अगं। मग सुमनला सारखेच ते नागराजचे प्रसंग आठवतात पण ती आता खोटं सांगते की वहिनी काही नाही हो, अहो दूध तापवत असताना माझी तंद्री लागली आणि मग हे पुढचं घडलं, आता बाकी काही नाही हा मी जाते आणि खोली आवरून येते असं म्हणून ती विषय टाळून लगेचच तेथून निघते। इकडे सायली आता अर्जुनचं गाऱ्हाणं अस्मिता समोर मांडते आणि म्हणते एवढी चिठ्ठी पाठवली तरी मला काही रिप्लाय नाही आला आणि हल्ली ना यांच्याकडे माझ्यासाठी तर वेळच नाहीये। मला तरी काय माहीत ऑफिसमध्ये एवढं कुठल्या कामात असतात ते आणि यांना ऑफिसमध्ये माझी आठवण सुद्धा येते की नाही ते जाणे। तेव्हा अस्मिता म्हणते सायली इकडे चल बस। मग आता त्या दोघीही शांतपणे बसतात। तेव्हा अस्मिता म्हणते हे बघ खूप वर्षांपूर्वी ना मला सचिनबद्दल असंच वाटत होतं, म्हणजे असं वाटायचं ना मला
त्याला काही माझ्यामध्ये ना इंटरेस्टच नाहीये आणि त्याचं प्रेमच नाहीये माझ्यावर, पण त्याला माझ्या प्रेमामध्ये पुन्हा पाडण्यासाठी मी एक ट्रिक केली. तेव्हा सायली विचारते कोणती ट्रिक? तेव्हा आता अस्मिता सांगते मी ना माझा ड्रेसिंग सेन्सच चेंज केला, एकदम मॉडर्न केला आणि थोडासा मेकअप सुद्धा करायला लागले. मग सचिनानंतर स्वतःहूनच म्हणायला लागला की चल आज डिनरला जाऊयात, चल आज सिनेमाला जाऊ. आणि मला कसं वाटतं माहितीये, तू सुद्धा हेच करायला हवंस. अगं सायली, तुला कळतं का, तुझा नवरा ना खूप हँडसम आहे आणि कॉलेजमध्ये ना त्याच्या पाठीमागे खूप सुंदर सुंदर मुली लागलेल्या असायच्या. अगं तुला माहिती आहे का, मध्ये ती आपल्या इथे आलेली, ती तर अगदी बडी बडी म्हणून त्याला मिठ्यासुद्धा मारायची. आणि आता ती नाहीये तर एक सुंदर लेडी क्लायंट आहे. आणि कसं आहे ना, तुझा नवरा एकदम देखणा आहे, त्याचबरोबर एक यशस्वी वकील सुद्धा आहे. तर या लेडी क्लायंट त्याच्या केबिनमधून बाहेर पडणारच नाहीत. आता मला सांग, अर्जुन या क्षणाला अगदी काम करत असेल, पण हेच काम सुंदर लेडी क्लायंटचं असेल तर मग? अगं तो तिथे राहून काम करत असेल, पण तू इथे राहून काही करू शकणार नाही. त्यानंतर सायलीला आता खूप टेन्शन येतं आणि तिला वाटतं की हे खरं घडतंय की काय. त्यामुळे ती त्याच विचारात असते. एक सुंदर अशी मुलगी अर्जुनसमोर क्लायंट म्हणून बसलेली असते, ती रडत असते आणि तुमच्यासारख्या वकिलाची मला खरंच खूप गरज आहे, तुम्ही माझी केस घ्याल ना, असं ती विचारते. अर्जुनचे दोन्हीही हात हातात घेते. तेव्हा अर्जुन म्हणतो प्लीज प्लीज तुम्ही रडू नका ना, असं रडू नका ना, हे घ्या, असं म्हणून तो तिचे डोळे पुसण्यासाठी आता स्वतःचा रुमाल देखील देतो. आणि पाणी घेणार का असं विचारतो. तेव्हा ती म्हणते सर तुम्ही सांगा ना प्लीज, घेणार का माझी केस? त्याचवेळी आता सायलीचा सतत अर्जुनला कॉल येतो. अर्जुन जरा दचकतोच आणि म्हणतो बायको का सारखी कॉल करतीये, असं म्हणून तो फोन तिचा सारखा कट करतो. त्यानंतर अर्जुन स्वतः उठतो आणि तिला पाणी प्यायला देत म्हणतो रडू नका ना प्लीज. इकडे सायलीला ते आठवल्यानंतर आता तिचे डोळे उघडतात आणि ती म्हणते नाही नाही असेल ना तरीही चालेल, परंतु अजिबात त्यांनी दुसऱ्या कोणत्याही मुलीकडे बघितलं नाही पाहिजे असं मला वाटतं. यांचं लक्ष ना फक्त आणि फक्त माझ्याकडेच असायला हवं. मग अस्मिता हसत म्हणते पण तुला तुझ्यामध्ये ना आता बदल घडवून आणायलाच हवा सायली. तेव्हा सायली अगदी विचारात पडते काय करावं आता. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये अर्जुन आता ऑफिसवरून घरी येतो आणि लगेचच विचारतो सायली कुठे आहे. तेथे आता प्रताप म्हणतो मला काय माहीत. त्यावेळी मम्मा अगं सांग ना सायली कुठे आहे. तेव्हा असेल ती कुठेतरी असं आता कल्पना उत्तर देते. अर्जुन म्हणतो मला माहिती आहे ना, ती आश्रमात गेली असेल. तर आता सायली तेथे येते आणि म्हणते त्याची काही गरज नाहीये. तेव्हा अर्जुन म्हणतो सायली, असं म्हणून तो तिच्याकडे जेव्हा पाहतो तेव्हा तर त्याला आश्चर्याचा धक्काच बसतो, कारण सायलीने स्लीवलेस कपडे घातलेले असतात आणि अर्जुन समोर येऊन ती उभी राहते. हॉट असा मेकअपसुद्धा केलेला असतो. अर्जुन म्हणतो अरे बापरे, तू तर नेहमीपेक्षा खूप सुंदर दिसतीयस सायली. तेव्हा सगळेजण अर्जुनकडे बघून हसतात. तर दुसरीकडे अर्जुन आता पोलीस स्टेशनमध्ये जातो आणि सावंतांचा रेकॉर्ड चेक करत म्हणतो की हे पहा, यात तर लिहिलंय पोलिसांनी फक्त 18 गाठोडी जप्त केली होती. मग आता चैतन्य म्हणतो कुसुमताई म्हणाल्या होत्या की आश्रमामध्ये आल्या गेल्यांची 20 गाठोडी ही मधुभाऊंनी स्वतः बनवली होती. तेव्हा अर्जुन म्हणतो की याचा अर्थ तुला समजतोय का चैतन्य, 20 पैकी 18 गाठोडी इथे आहेत, नेमकी 2च गाठोडी गायब आहेत, कारण कोणीतरी ती गाठोडी तपासायच्या अगोदरच गायब केली. तर आता मित्रांनो, अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.